तुझं पूर्ण नाव काय? ओवी विशाल सावंत. बरं. कुठल्या शाळेत शिकते? नूतन मान मंदिर. कुठे आहे ती शाळा? जवळच आहे. जवळच आहे. तुझं गाव कोणतं आहे? नटरागिरी शिड्या मेऱ्या. हा? नटरागिरी शिड्या मेऱ्या. हा हा. पप्पा? पप्पा तो पण गावाला येतो. माझा गावाला बर्थडे झाला. आता बाबूचा पण बर्थडे झाला. आता आईचा येईल. बाबांचा पण झाला. मम्मी आईच्या बर्थडेला परी बनला ना. तू काय बनलेली? मी बारावीच्या बर्थडेला मी तर सुळाक घातलेलं असं. मम्मी सारखी परी नाही बनली. मम्मी तर हाच ड्रेस घालला होता. मग बाबा पण आले होते. मी माझ्या आत्तूच्या लग्नाला गेले तर तोच ड्रेस घातला. तुला शाळेत काय शिकवलं जातंय? शाळेत काय शिकवतात तुला? मराठी. कसं बोलतेस तू मॅडमशी? अ आ इ ई उ ऋ ए. आणि घरामध्ये पण मराठी बोलते. अच्छा. आणि मम्मी इंग्लिश बोलू लागली. मम्मी बोलते इंग्लिश? हा, ती इंग्लिश आहे आणि मी मराठी आहे. हा, आम्ही दोघं मराठी आहोत. अच्छा. मग तू मम्मीला मराठी शिकवते? मी तिला इंग्लिश शिकवते आणि मम्मी मला मराठी शिकवते. अच्छा. मग तू मराठी कशी शिकवतेस मम्मीला? अ आ इ ई. जर मम्मीने इंग्लिश बोलली तर तू काय बोलतेस मम्मीला? मराठी. हा. नाव काय आपलं? ऋतुजा विशाल सावंत. ताई, तुमची मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. तो काय प्रसंग आहे जो तुम्ही क्षण टिपलेला? ओवी बद्दल सांगायचं म्हणजे ती सतत बडबड करतच असते घरी. तिचे क्षण असे असतात की नेहमीच मला वाटतात की कॅमेरामध्ये मी तिचे ते कैद करू. ती जेव्हा शाळेतून आली आणि तिने मला पहिला प्रश्न तोच विचारला, आई जेवायला काय बनवलंयस? तर मग मी तिला विचारलं की तुला काय हवंय, तुला काय आवडतं जेवायला, तुला काय आवडेल? तर ती मला म्हणाली की डाळ भात दे. चालेल मला. तर मी तिला प्लेट दिली आणि ती तिथे बसली माझ्या समोर आणि मी पण तिच्या बाजूला बसले होते आणि मला काय माहिती नाही काय सुचलं, माझ्या हातामध्ये मोबाईल होता आणि मी तो कॅमेरा असा पकडला आणि मी तिला विचारलं, ओवी जेवण टेस्टी झालंय का? तर तिची ती पटकन ती रिॲक्शन आली मला आणि ती मला म्हणाली, जेवणाला इंग्लिश मध्ये टेस्टी नाही म्हणायचं, मराठीमध्ये म्हणायचं जेवण छान झालंय का, असं ती मला पटकन म्हणाली. आणि मला खरंच कल्पना नव्हती या गोष्टीची की ती ही रिॲक्शन मला कधीतरी देईल, पण असं झालं माझ्या बाबतीमध्ये. आणि हा व्हिडिओ घरामध्ये कसं हे करते? किती वर्षाची आहे ती? आता 4.5 वर्षांची आहे आणि ती नूतन बाल मंदिर मध्ये शिकते. तिचा स्वभाव असाच आहे बोलका. मी तिला कुठे पण घेऊन जाते ना, सगळ्यांबरोबर ती अशीच नॉर्मल बोलत असते. म्हणजे तिचं असं काय नाही की मी ह्यांच्याशी कसं बोलू त्याच्याशी कसं बोलू, असं काय नसतं. तिला सगळेच बोलत असतात, ओवीला घेऊन ये आज, ती खूप छान बोलते, तिची बडबड ऐकायला खूप सुंदर वाटतं आम्हाला, असं सगळं मला बोलत असतात. मराठी शाळेमध्ये आहे का इंग्रजी? ती मराठी शाळेमध्ये शिकते. तिच्या बाई पण मराठीच आहेत. त्यांचं नाव सुधा जोशी आहे. नमस्कार, माझं नाव विशाल विश्वदेन सावंत. विशालजी, तुमच्या मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. काय नेमका प्रसंग आहे? तुम्हाला कधी कळाला? आणि तुझी ज्या पद्धतीने मुलगी बोलते त्याबाबत काय सांगा? आता तो व्हिडिओ असा व्हायरल झालाय की म्हणजे मी तर काहीच बोलू शकत नाही. आणि मेन म्हणजे विषय, मला हा विषय माहीतच नव्हता. आता मी संध्याकाळी उशिरा येतो घरी, तर हे असं जेवतानाच त्यांचं हे झालेलं आणि तो क्षण टिपला गेला. मोबाईलने मिसेसने माझ्या बायकोने मोबाईल चालू ठेवला होता व्हिडिओ, आणि तो जेवताना असंच तो हे झालेला आहे. तुम्ही काय करता? नेमकं काय बॅकग्राऊंड आहे? फॅमिली आमची मध्यमवर्गीय फॅमिली आहे. मी रिक्षा चालवतो. वडील पण स्कूल बस चालवतो. ती मराठी शाळेमध्येच नूतन बाल मंदिर बाजूलाच आहे बिल्डिंग नालासोपारामध्ये.
कसं आहे मुलीचा स्वभाव घरामध्ये, कसं बोलते ती तुमच्याशी? ती नाही बोलताना ती चांगलंच म्हणजे ती दुसऱ्यांना शिकवत असते. ती कधी म्हणजे असं बोलताना घाबरत नाही. म्हणजे कोणाला बोलायचं असेल ना, म्हणजे कोणीही असो म्हणजे ती बोलणार सगळ्यांशी नीट. तिला काही चुकीचं वाटलं ना तर ते सांगणार पण. असं बोलका स्वभाव आहे तिचा. असं म्हणजे ती घाबरत नाही कोणाला. सध्या महाराष्ट्रामध्ये जे मराठीचा विषय सुरू आहे, आज तुमच्या एका चिमुकलीनं ज्या पद्धतीनं आईला शिकवलं की तू मराठी इंग्लिश मध्ये नको बोलू, यावर तुम्हाला काय वाटतं? ज्याप्रमाणे राजकारणाचं सध्या म्हणजे मराठीचं वादळ चालू आहे, त्या निमित्ताने म्हणून आम्ही हा काही व्हिडिओ हे केला नव्हता. तो त्या क्षणी चुकून म्हणजे ते म्हणतात ना एक लक, त्या ह्याच्याने तो आता सध्या त्या ह्याच्यामध्ये हे चाललंय. पण सगळ्यांनी मराठी बोलणं हे महाराष्ट्रामध्ये राहून हे गरजेचंच आहे असं हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.